मी डॉक्टर सचिन कुलकर्णी सुनंदा IVFमध्ये तुमचे स्वागत करत आहे. आज आपण चर्चा करणार आहोत IUI परत परत फेल का होतात. IUI अर्थात इंट्रायुट्राइन इन्सेमिनेशन ही खूपच कॉमनली देण्यात येणारी आमच्याकडची ट्रीटमेंट आहे. पण IUIला सक्सेस रेट हा थोडा कमी असतो. IUIला सक्सेस रेट हा थोडा कमी असतो. जनरली एका IUI सायकलमध्ये प्रेग्नन्सी मिळायची शक्यता ही 15 ते 20% असते. IUIमध्ये एकदम 50%, 60% प्रेग्नन्सी राहण्याची शक्यता कमी असते. IUI दोन पद्धतीने केले जातात की जिथे फक्त टॅबलेट्स दिले जातात, लेट्रोझॉल किंवा क्लॉमिफिन. त्याच्यातून एखादं एग तयार केलं जातं आणि एग उत्सर्जन ज्यावेळी होतं त्यावेळी IUI करण्यात येतं. दुसरा प्रकारचा IUI त्याला ओव्हेरियन स्टिम्युलेशन आणि IUI अर्थातच कंट्रोल्ड ओव्हेरियन स्टिम्युलेशन किंवा COH आणि IUI असं संबोधलं जातं. या प्रक्रियेमध्ये पेशंटना टॅबलेट इंजेक्शन्स किंवा नुसते इंजेक्शन्स देण्यात येतात आणि एकाच्या ठिकाणी 2 ते 4 एग्स तयार केले जातात आणि ते एग्स उत्सर्जित करून IUI केलं जातं. अर्थात जास्त एग्स तयार झाल्यामुळे आणि जास्त स्पर्म्स तिथे सोडल्यामुळे गर्भाशयात एकूणच मोर एग्स मोर स्पर्म अशी वातावरण निर्मिती होते आणि प्रेग्नन्सी राहायची शक्यता वाढते. जेव्हा आपण टॅबलेट देऊन एखादंच एग तयार करून IUI करतो तेव्हा प्रेग्नन्सी राहण्याची शक्यता 8 ते 12% असते आणि जेव्हा आपण 2 किंवा 4 एग्स तयार करतो आणि IUI करतो तेव्हा प्रेग्नन्सी राहायची शक्यता 15 ते 20% होते. कधीकधी डोनर सीमेन IUI सायकल्समध्ये प्रेग्नन्सीची शक्यता अगदी 25% पण वाढू शकते. IUI ही सोपी ट्रीटमेंट असल्यामुळे परत परत घेऊ शकता आणि एक 3 ते 4 सायकल केलेत तर खूपसे पेशंटना त्यातून प्रेग्नन्सी राहायची शक्यता वाढते. मग ह्या IUIsना प्रेग्नन्सी रेट एवढा कमी का? बेसिकली IUIमध्ये जेव्हा एग उत्सर्जन होतं तेव्हा आपण हजबंडचं सिमेन घेतो. त्याची एक सिमेन वॉशिंगची प्रक्रिया केली जाते आणि ते सिमेन एक 300 to 500 मायक्रोलिटर्स हे असा छोटासा सिमेंटमध्ये सगळे मोटाईल स्पर्म्स असतात आणि ते गर्भाशयामध्ये सोडण्यात येतं. मग ॲक्च्युली ते स्पर्म त्या एगपर्यंत पोहोचले का, त्या एगला भेटले का, त्या एगमध्ये गेले का, त्याच्यापासून गर्भ झाला का, तो गर्भ कुठल्या क्वालिटीचा झाला, त्या एग काय क्वालिटीचं होतं, मग तो गर्भ वाढू शकला का आणि वाढून तो गर्भाशयात आला का आणि मग रुजला का, ह्या सगळ्या प्रक्रिया ज्या निसर्गामध्ये होतात ह्याच्यावर कुठलाही कंट्रोल डॉक्टर म्हणून आमचा आणि पेशंट म्हणून तुमचा नसतो. आपण हे पूर्णपणे निसर्गावरच सोपवतो. मनुष्य प्राण्यांमध्ये प्रेग्नन्सी तयार होणे ही खूप कॉमन गोष्ट आहे, पण प्रेग्नन्सी रुजणं ही खूप अनकॉमन आहे. किंबहुना पूर्ण ॲनिमल किंगडममध्ये मनुष्य प्राण्याला पूर्ण वर्षभर प्रेग्नन्सी राहू शकते, पण प्रत्येक महिन्यात प्रेग्नन्सी राहायची शक्यता 15 to 20% असते. ह्यालाच आपण फिकंडिटी रेट म्हणतो. पण तेच आपण दुसऱ्या प्राण्यांमध्ये बघितलं म्हणजे गाय, कुत्रा किंवा मांजर ह्याच्यामध्ये बघितलं त्यांना पूर्ण वर्षभर प्रेग्नन्सी राहू शकत नाही. पूर्ण वर्षात फक्त 2 महिने प्रेग्नन्सी राहते, पण त्या कालावधीत प्रेग्नन्सी राहायची शक्यता ऑलमोस्ट 80% असते. देवाने आपल्याला आपला फिकंडिटी रेट खूप कमी दिल्यामुळे IUIला सुद्धा प्रेग्नन्सी रेट एका पर्टिक्युलर लेवलच्या पुढे घेऊन जाता येत नाही. त्यात जर तुम्हाला ऑलरेडी एंडोमेट्रिओसिस असेल, जर तुम्हाला ॲडिनोमायोसिस असेल, जर तुमचा AMH कमी असेल किंवा तुमच्या स्पर्मचे काही प्रॉब्लेम्स असतील तर IUIची शक्यता त्या 20%पेक्षाही कमी येते असं वाटतं. जे पेशंट्स यंग असतात म्हणजे ज्यांचे वय 30च्याही आत आहे, ज्यांचा AMH लेवल किंवा ओव्हेरियन रिझर्व नॉर्मल आहे, त्यांना पॉलिसिस्टिक ओव्हरी, एंडोमेट्रिओसिस, ॲडिनोमायोसिस, फायब्रॉइड युटरस असे काही रिप्रोडक्टिव्ह डिसऑर्डर्स नाही आहेत, ज्यांच्या दोन्ही ट्यूब्स ओपन आहेत आणि स्पर्म्स ॲब्सोल्युटली नॉर्मल आहेत, अशांना IUIची शक्यता प्रेग्नन्सी राहायची शक्यता सगळ्यात जास्त असते. अजून एक प्रॉब्लेम IUIमध्ये असतो तो म्हणजे सिमेनची क्वालिटी. जर सिमेनमध्ये टेराटोझोस्पर्मिया म्हणजे ॲबनॉर्मल मॉर्फॉलॉजीचे स्पर्म्स असतील किंवा स्पर्म DNA फ्रॅगमेंटेशन जास्त असेल तर IUIला प्रेग्नन्सी राहायची शक्यता थोडी कमी येते. सुनंदा IVFमध्ये नुसतं लेट्रोझॉल किंवा क्लॉमिफिन देऊन आम्ही IUI करतच नाही, कारण तिथं एखादंच स्त्रीबीज तयार होतं आणि तुम्हाला 8% किंवा 12%च प्रेग्नन्सीचा रेट होतो आणि त्याच्याकरता एवढा सगळा खटाटोप करायचा मला योग्य वाटत नाही. त्यामुळे आम्ही कमीत कमी 1-2 स्त्रीबीजे तरी तयार करतो आणि HMGचे इंजेक्शन्स वापरूनच एग्स तयार करून मगच IUI करतो. हे IUIचे सक्सेस वाढवण्याकरता सुनंदा IVFमध्ये कोणकोणते प्रयत्न केले जातात. सगळ्यात प्रथम म्हणजे सीमेन वॉशिंगची प्रक्रिया. सीमेन वॉशिंगची प्रक्रिया 3 पद्धतीने होते. एक स्विमअप टेक्निक, ते बहुतांशी सगळ्या लॅबोरेटरीजमध्ये होतं.
दुसरं असतं डेन्सिटी ग्रेडियंट आणि तिसरं असतं मायक्रोफ्लुइडिक सिमेंट टेक्निक, सिमेंट वॉशिंग मेथड. अर्थात डेन्सिटी ग्रेडियंट मेथड किंवा मायक्रोफ्लुइडिक मेथड हे स्पेशलाइज्ड मेथड्स आहेत, ते थोडं कॉस्टली आहे. डेन्सिटी ग्रेडियंट मेथडने तुम्ही जर सिमेंट वॉशिंग केलं तर एस्पेशली ज्यांचे स्पर्म काउंट कमी आहे, ऑलिगोस्पर्मिया किंवा टेरॅटोझोस्पर्म म्हणजे स्पर्मची मॉर्फॉलॉजी चांगली नाही किंवा त्यांची मोटिलिटी कमी आहे, अशांना डेन्सिटी ग्रेडियंट हे सगळ्यात उत्कृष्ट सिमेंट वॉशिंगची पद्धत आहे. पण ह्याची चर्चा त्या डॉक्टरने पेशंटशी केली हे फार महत्त्वाचं आहे. ते करूनच निर्णय सुनंदा आयव्हीएफमध्ये घेतला जाईल की तुम्हाला स्विमअप का डेन्सिटी ग्रेडियंट का मायक्रोफ्लुइडिकची गरज आहे. मायक्रोफ्लुइडिक IUIमध्ये एक चिप वापरली जाते आणि एक स्पर्म्सचा वेग त्याचा नियंत्रित असतो आणि त्या जे वेगाने पोचलेले स्पर्म्स असतात तेच आपण घेतो. ह्या मायक्रोफ्लुइडिक्स IUI प्रिपरेशन, सिमेंट प्रिपरेशनचा उपयोग मुख्यत्वे करून DNA फ्रॅगमेंटेशन असलेल्या स्पर्म्सना होतो, ज्यांचं DNA फ्रॅगमेंटेशन इंडेक्स हा 20% जास्त आहे. त्यांचे स्पर्म्स दिसायला तर चांगले दिसतात, काउंट मोटिलिटी सुरुवातीला चांगली दिसते, पण एक पर्टिक्युलर डेस्टिनेशन ते घेऊ शकत नाही, पर्टिक्युलर जागेला ते पोचू शकत नाहीत, थकून जातात. अशा वेळी त्यांना चांगले DNAचे स्पर्म मिळण्याकरता मायक्रोफ्लुइडिक टेक्निक आम्ही वापरतो. अजून एक गोष्ट, खूप वेळा मी डबल IUI करतो. डबल IUIच्या आमच्याकडे 2 पद्धती आहेत. एक पद्धत आहे की जिथे आज तुम्हाला HCGचं इंजेक्शन दिलं आणि एक IUI तुम्ही दुसऱ्या दिवशी करता 24 तासाने आणि एक 48 तासाने. यामुळे तुमच्या गर्भाशय आणि गर्भनलिकांच्या वातावरणामध्ये स्पर्म्स आणि एग्ज खूप वेळ एकमेकांच्या इंटरॅक्शनमध्ये येतात आणि अर्थातच तुमची प्रेग्नन्सी राहायची शक्यता वाढते. नंबर 2 प्रकारचं डबल IUI हे मी ऑलिगोस्पर्मिक कपल्सना करतो. खूप वेळा स्पर्म काउंट कमी असतो, अगदी 5 to 10 मिलियनमध्ये असतो आणि खूपशा वेळी त्यांचा डायलेमा असतो की IUI करावा का आपण टेस्ट ट्यूब बेबी करावा. अशा वेळी जर त्यांना आर्थिक अडचणी अभावी किंवा डायरेक्ट टेस्ट ट्यूब बेबीला जायचं मन करत नाही म्हणून IUIची प्रक्रिया करायची असेल तर त्यांना मी कसं करतो की ज्या दिवशी IUI आहे त्या दिवशी हजबंड पहिलं सिमेन सॅम्पल देतो आणि तासाभराने अजून एक सिमेन सॅम्पल देतो. हे दुसरं सिमेन सॅम्पल जे तासाभराने हजबंडकडून मिळतं त्याची क्वांटिटी अर्थातच थोडी कमी असते, पण त्याची क्वालिटी कुठेही कमी नसते. किंबहुना मॉर्फॉलॉजिकली नॉर्मल स्पर्म्स किंवा चांगल्या मोटिलिटीचे स्पर्म त्या सिमेन सॅम्पलमध्ये पण मिळतात. मग हे दोन्ही सिमेन सॅम्पल एकत्र करून आम्ही सिमेन वॉशिंग करतो की जिथे आपल्याला टोटल मोटाईल स्पर्म कॉन्सन्ट्रेशन हे 5 मिलियनच्याही पुढे घेऊन जाता येतं आणि जेव्हा 5 मिलियनच्या पुढे जातं तेव्हा अर्थातच IUIलाही प्रेग्नन्सी राहायची शक्यता चांगली होते. सो सुनंदा IVF क्लिनिकमध्ये नंबर 1 HMG देऊन जास्त एग्स तयार करून IUI करणे. नंबर 2 सिमेन वॉशिंगची मेथड पेशंटशी डिस्कस करून त्यांना जर स्पेशलाइज्ड मेथड्सची गरज असेल तर ते स्पेशलाइज्ड मेथड्सच पुरवणे. आणि नंबर 3 डबल IUIचा योग्य वापर करणे. या 3 गोष्टींमुळे आम्ही IUIला जास्तीत जास्त प्रेग्नन्सी मिळवायचा प्रयत्न करतो. याबद्दल तुम्हाला अजून काही शंका असतील किंवा अजून काही तुमचे प्रश्न असतील तर तुम्ही आमच्या ईमेल करू शकता किंवा आमच्या कस्टमर केअर नंबरला किंवा अर्थातच इव्हन मला पण तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. धन्यवाद.